हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी। तर खूपच सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे आणि आता वेळ न घालवता आपण लगेचच सुरुवात करूयात। तर तुम्ही नक्की करून बघा आणि चला आता मी तुम्हाला साहित्य सांगते यासाठी काय काय लागणार आहे ते। तर हे बघा, इथे मी 1 कप पास्ता घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिमला मिरची बारीक चिरून घ्यायची आहे, बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, इथे मी 1 ग्लास दूध घेतलेला आहे। त्यानंतर मीठ, ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स आपल्याला यासाठी लागणार आहेत। 2 चमचे मी मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर 1 चीज क्यूब किसून घेतलेला आहे। आणि आता आपण सर्वप्रथम काय करायचं आहे, तर आपल्याला जे पास्ता जो आहे तो बॉईल करून घ्यायचा आहे। तर इथे मी कुकरमध्ये बॉईल करून घेणार आहे, जेणेकरून झटपट आपला पास्ता बॉईल होऊन जाईल। तर हे बघा, कुकरमध्ये पास्ता टाकला की त्याला ते पास्ता बुडेल एवढं आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घालून घेतल्यानंतर झाकण लावून आपल्याला त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, थोडंसं पाणी अजून घातलेलं आहे की जेणेकरून पास्ता बुडेल इतकं आपल्याला पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे। आणि त्यानंतर गॅस चालू करून आपल्याला झाकण लावून त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला एकदम मोठ्या गॅसवरती पटकन काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्याचा जास्त गाळ होणार नाही आणि व्यवस्थित आपला पास्ता शिजेल। तर दुसरीकडे इथे आपण काय करूयात, कढई मी इथे तापायला ठेवलेली आहे। तर कढईमध्ये आपण व्हाईट सॉस बनवून घेऊयात। तर कढई आपण तापायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इथे 2 ते 3 चमचे बटर घालून घ्यायचं आहे। हे बघा, कढई आपली व्यवस्थित तापलेली आहे। आता त्यामध्ये आपण इथे बटर घालून घेणार आहोत। तर बटर घातल्यानंतर आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे, बटर आपलं पूर्ण मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। हे बघा, बटर पूर्ण आपलं मेल्ट व्हायला लागलेलं आहे। बटर मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला खूप लालसर नाही करायचा आहे, फक्त एक मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा असा व्यवस्थित एकजीव असा मऊसूद झाला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी थोडी मोठी केलेली आहे, जेणेकरून आपला कांदा लवकर परतला जाईल। कांदा आपला व्यवस्थित मऊसूद परतून झाला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली सिमला मिरची घालून घ्यायची आहे आणि सिमला मिरचीसुद्धा आपल्याला बटरमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे, जेणेकरून सिमला मिरचीचा जो उग्र वास असतो तो आपल्या पास्त्याला लागणार नाही आणि आपला पास्ता असा व्यवस्थित होईल। म्हणजे सिमला मिरचीचा उग्र वास जो आहे तो निघून जाईल, त्यासाठी आपल्याला ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे। हे बघा, कांदा आणि सिमला मिरची आपण व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घेतलेली आहे। आता त्यामध्येच आपल्याला 2 चमचे आपण जो मैदा घेतला होता तो घालून व्यवस्थित आपल्याला असं परतून घ्यायचा आहे। मैदा आपला थोडासा एकजीव सगळीकडे होईपर्यंत पूर्ण आपण तो थोडा परतून घ्यायचा आहे। त्याच्या गुठल्या नाही झाल्या पाहिजेत। तो आपल्याला व्यवस्थित असा बटरमध्ये कांदा आणि आपण ज्या काही व्हेजिटेबल्स त्यामध्ये टाकणार आहोत तर त्याला पूर्ण लागेपर्यंत असा पूर्ण परतून घ्यायचा आहे मैदा आपल्याला। हे बघा, आपला मैदा पूर्ण परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आणि दूध घालून आपल्याला लगेचच ते पूर्ण मिश्रण जे आहे ते पटपट हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मैद्याच्या गुठल्या होणार नाहीत। गॅस आपण या वेळेला एकदम बारीक ठेवू शकतो, गॅसची आच आपल्याला एकदम बारीक ठेवायची आहे आणि व्यवस्थित असा तो मैदा जो आपण परतून घेतलेला आहे कांद्या आणि सिमला मिरचीमध्ये, तो आपल्याला व्यवस्थित गुठला न होता सगळीकडून परतून घ्यायचा आहे आणि त्याला थिकनेस यायला सुरुवात होते। जेव्हा आपण जसं जसं तो परतत जातो, जसं जसं तो शिजत जातो मैदा दुधामध्ये, त्याला एक थिकनेस येत जातो। हे बघा, 1 ग्लास पहिले आणि अर्धा ग्लास असा पूर्ण मी 1.5 ग्लास असं त्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे मैदा आपला पूर्णपणे शिजून झाला पाहिजे। आता यामध्ये आपल्याला ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायचे आहेत। मी इथे 2 ते 3 चमचे ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेतलेलं आहे। ते टाकून आपल्याला परत एकदा पूर्णपणे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सॉस बघा, जो व्हाईट सॉस आहे तो आपला मस्तपैकी शिजत आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित पूर्ण शिजवून घ्यायचा आहे। याच्यामध्ये बघा, मी अर्धा चमचा म्हणजे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आपण मीठ पास्तामध्ये उकडताना सुद्धा घातलं होतं, त्यामुळे याच्यामध्ये मीठ घालताना आपल्याला बेताचं घालायचं आहे। त्यानंतर जे किसून घेतलेलं चीज जे होतं ते सुद्धा आपल्याला या स्टेजलाच याच्यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून चीज पूर्णपणे त्याच्यामध्ये मेल्ट होईल। हे बघा, पूर्णपणे आपला सॉस जो आहे तो तयार आहे आणि 3 शिट्ट्यांनंतर लगेचच कुकरची वाफ काढून झाकण काढलं की आपला पास्तासुद्धा शिजून तयार असतो। हे तुम्ही बघू शकताय।
त्याच्यामध्ये घातल्यानंतर पास्ता आणि सॉस एकत्र मिक्स केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित तो पटपट हलवून घ्यायचा आहे, कारण तो खूप लवकर घट्ट होतो आणि त्याचा असा गोळा व्हायला सुरुवात होते। तर याच्यामध्ये जर तुम्हाला अजून म्हणजे पातळ ग्रेव्ही जर तुम्हाला आवडत असेल सॉसमध्ये, तर याच्यामध्ये तुम्ही दुधाची क्वांटिटी जास्त वाढवलीत तरी चालेल। अदरवाईज जर तुम्हाला असा ड्रायवाला पास्ता आवडत असेल तर तुम्ही सेम असाही सर्व करू शकता। हे बघा, आपला पास्ता पूर्णपणे आपण सॉसमध्ये मिक्स करून घेतला की वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, कारण कोथिंबीरीशिवाय आपली कुठलीच रेसिपी पूर्ण होत नाही। त्यामुळे आपण पूर्ण त्याच्यावरती कोथिंबीर घालून घेतली की फक्त एक आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे त्याची, की जेणेकरून जे काही सर्व मसाले आपण टाकलेले आहेत ते आपल्या पास्तामध्ये ॲब्सॉर्ब होतील। आणि हे बघा, झटपट असा गरम गरम आपला पास्ता तयार आहे, व्हाईट सॉस पास्ता। तर ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा।